तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या वेळेस अल्डिहाइड अँड कीटोन हे चॅप्टर स्टार्ट केलं होतं, ज्याच्यामध्ये आपण 2 पार्ट पाहिले होते, IUPAC नॉमेनक्लेचर अँड जनरल इंट्रोडक्शन टू द अल्डिहाइड अँड कीटोन्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स हा पार्ट आपण बघणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन सुद्धा पाहिलं होत्या, की ज्याच्यामध्ये आपण 2 पार्ट पाहिले होते. दॅट इज द ओझोनोलायसिस प्रोसेस जी आहे, अँड द सेकंड वन पार्ट इज द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स बाय द हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. तर असे 2 मेथड्स ऑफ प्रिपरेशन जे होते ते पण पाहिलं होतं. याच्यात आपण एक फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन सुद्धा पाहिली होती, की ज्या फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शनचा वापर करून आपण अल्डिहाइड अँड कीटोन्स हे तयार करू शकतो. तर अशा 3 मेथड्स आपण मागच्या लेक्चर मला आजच्या सेंड केलेल्या यूट्यूबची जी लिंक आहे त्याच्यात सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर ह्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिल्या होत्या, आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण जे मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहणार आहोत, दॅट इज द मेथड ऑफ प्रिपरेशन आर द जनरल मेथड्स. व्हॉट आर द जनरल मेथड्स? तर या जनरल मेथडमध्ये ओझोनोलायसिस अँड हायड्रेशन सुद्धा एक जनरल मेथड्स आहेत फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. तर आता सुरुवात आपण करूया. फर्स्ट मेथड जी आहे, दॅट इज द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स युझिंग द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल आपण मागच्या वर्षी जे चॅप्टर 11वीला पाहिलेलं आहे, दॅट इज द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन, की ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन हा पार्ट आपण पाहिला होता. ऑक्सिडेशन म्हणजे दॅट इज द ॲडिशन ऑफ ऑक्सिजन ऑर लॉस ऑफ हायड्रोजन. तर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जर आपण ऑक्सिजन ॲड करतोय किंवा एखाद्या मॉलिक्यूलमधून आपण हायड्रोजन बाहेर काढून घेतोय, तर त्या पर्टिक्युलर रिॲक्शनला आपण ऑक्सिडेशन प्रोसेस असं म्हणतो. आणि ही जी ऑक्सिडेशन प्रोसेस आहे, ही ऑक्सिडेशन प्रोसेस आपल्याला या दोन्हीही पद्धतीने बघायची. दॅट इज द ॲडिशन ऑफ ऑक्सिजन अँड द लॉस ऑफ हायड्रोजन. तर ह्या पद्धतीने आपल्याला ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल हे बघायला मिळतं. आता जनरली ही जी मेथड आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स, याच्यामध्ये आपण 2 मॉलिक्युल्स तयार करणार आहेत. इनिशियली आपण घेऊ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स. आता अल्डिहाइड तयार करण्यासाठी आपल्याला कसं ऑक्सिडेशन करायचं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. याच्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत या सर्व स्टेप्स कॉमन आहेत. म्हणजे अल्डिहाइडसाठी जी स्टेप आपण यूज करणार आहे ती स्टेप आपल्याला कीटोनसाठी वापरायची आहे. तर याच्यामध्ये जनरल फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल इज RCH2OH. जेव्हा अल्किल ग्रुपला OH ग्रुप लागलेला असतो तेव्हा आपण त्याला अल्कोहोल असं म्हणतो. आणि हा जो अल्कोहोल आहे, ज्या अल्कोहोलला OH ग्रुपला हा कार्बनला लागलेला आहे त्याला फक्त शेजारी एकच कार्बन आहे. सो देअरफॉर दिस इज द प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल जर घेतला, सो हिअर दिस इज द R-HOH. सो दिस इज कॉल्ड लाईक द सेकंडरी अल्कोहोल. तर अशा प्रकारे 2 अल्कोहोल आहेत. दॅट इज द प्रायमरी अल्कोहोल अँड सेकंडरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल गिव्स द अल्डिहाइड आणि सेकंडरी अल्कोहोल जे आहे, दॅट इज सेकंडरी अल्कोहोल गिव्स द फॉर्मेशन ऑफ कीटोन. तर इथं आपल्याला दोन्हीही तयार करता येतात. जर दिलेला मॉलिक्यूल हा प्रायमरी अल्कोहोल आहे, सो प्रायमरी अल्कोहोल गिव्स द अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल गिव्स द फॉर्मेशन ऑफ कीटोन. टर्चरी अल्कोहोल डू नॉट गिव्स द रिॲक्शन. टर्चरी अल्कोहोलमध्ये जनरली जो हायड्रॉक्झिल ग्रुप असलेला कार्बन आहे त्याच्यावर किती हायड्रोजन प्रेझेंट आहेत त्याच्यानुसार ती रिॲक्शन जी असते ती ठरत असते. आणि या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी ज्या कार्बनला हायड्रॉक्झी ग्रुप आहे तिथं 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे प्रायमरी अल्डिहाइड अल्कोहोलला. आणि सेकंडरी अल्कोहोलमध्ये ज्या कार्बनला हायड्रॉक्झी ग्रुप आहे त्याला फक्त एकच हायड्रोजन आहे. इथं 2 हायड्रोजन आहेत म्हणून इथं 2 स्टेपची रिॲक्शन आपल्याला बघायला मिळेल. इथं एकच हायड्रोजन आहे म्हणून इथं आपल्याला एकच स्टेपची रिॲक्शन मिळेल. टर्चरी अल्कोहोल जर घेतला तर टर्चरी अल्कोहोलच्या केसमध्ये ज्या कार्बनला 3 कार्बन आहेत शेजारी, तो आहे टर्चरी अल्कोहोल. तर याला कोणत्याही प्रकारचा हायड्रोजन नाही, म्हणून हा ऑक्सिडेशन रिॲक्शन जनरल मॉलिक्युल्स बरोबर तुम्हाला दाखवणार नाही, म्हणून त्याची रिॲक्शन आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणून आपल्याला इथं फक्त बघायची दॅट इज अ प्रायमरी अल्कोहोल अँड सेकंडरी अल्कोहोल. तर याच्यामध्ये काय आहे, द फर्स्ट स्टेप इज द लॉस ऑफ
hydrogen, and this hydrogen is lost by means of the H2. तर इथं बघा लॉस ऑफ हायड्रोजन ही डेफिनेशन आली. त्याचप्रमाणे दॅट इज ऑक्सिडेशन, म्हणजे ही पहिली स्टेप जी आहे ऑक्सिडेशन. सो दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ ऑक्सिडेशन इन विच देर इज अ लॉस ऑफ H2. H2 कोणता, ज्या कार्बनला H आहे तो H आणि ऑक्सिजनचा हायड्रोजन, ह्याप्रमाणे दोन हायड्रोजन हे लॉस होणार आहे. तर या ठिकाणी जेव्हा आपण ही रिॲक्शन करायला जाऊ सेकंडरी बरोबर, सो देअर फॉर द सेम स्टेप दॅट इज अ लॉस ऑफ H2 in presence of that is the oxidation process, and again same that is the loss of H, and this is the another oxygen. म्हणजे हे तीन पार्ट H2O H2O, and मग याला ठिकाणी मला मिळेल that is R C H, and here the single bond is converted into the double bond O. इथं बघा तिथंच त्याप्रमाणे रिएक्शन R C, फरक इथं आहे H आणि R चा. तर इथं हायड्रोजनची पोझिशन घेईल दॅट इज अ अल्किल ग्रुप, and there is a formation of double bond O. So here this molecule carbonyl ग्रुपला दोन्हीला अल्किल ग्रुप आहे, so we get the formation of ketone. कार्बोनिलला दोन्ही साईडला एका साईडला हायड्रोजन आहे, so therefore it is called as the aldehyde. म्हणजे ह्या रिॲक्शन मध्ये H2O लॉस होतोय, म्हणजे मायनस H2O केल्यानंतर मला मिळतोय फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. त्याच्यानंतर ही रिॲक्शन जी आहे, ही रिॲक्शन आता बघा या ठिकाणी थांबत नसते. ज्या ठिकाणी कार्बोनिल ऑक्सिजन आहे त्याला हायड्रोजन आहे, म्हणजे ही रिॲक्शन परत अजून आहे. कारण या ठिकाणी मी सांगितलं होतं की दोन हायड्रोजन असल्यामुळे रिॲक्शन दोन स्टेपमध्ये होईल. इथं एकच हायड्रोजन आहे, कार्बन हायड्रॉक्सी ग्रुप कंटेनिंग कार्बनला एकच हायड्रोजन आहे, म्हणून ही रिॲक्शन एक स्टेप होईल, ही दोन स्टेप होईल. ही याची पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेपमध्ये दुसरी डेफिनेशन बघा, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. म्हणजे या स्टेपमध्ये ऑक्सिजन जो असतो तो ऍड होतो. सो ही सेकंड स्टेप इज द ऍडिशन ऑफ ऑक्सिजन हा ऍड होईल. लॉस ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो कॉल्ड एज द ऑक्सिडेशन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन विच इज ऑल्सो कॉल्ड एज द ऑक्सिडेशन, आणि हा ऑक्सिजन या मॉलिक्युलमध्ये ऍड होईल, अँड वी गेट द फॉर्मेशन ऑफ R C O H डबल बॉन्ड O, जसंच्या तसा. या मॉलिक्युलमध्ये जर आपल्याला बघितलं, सो वी गेट द फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ही रिॲक्शन आता या ठिकाणी स्टॉप होईल. फरक बघा आता, ह्या रिॲक्शनमध्ये पहिल्या रिॲक्शनमध्ये लॉस ऑफ हायड्रोजन ही पहिली स्टेप्स आहे. दुसरी स्टेप आहे दॅट इज अ ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. या ठिकाणी ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आपल्याला बघायला मिळणार नाही. याचं कारण काय की दॅट इज अ कीटोनला तो हायड्रोजननी जो या ठिकाणी प्रेझेंट आहे, दॅट इज अ कार्बोनिल ग्रुपला असणारा जो हायड्रोजन आहे तो या ठिकाणी नाही, म्हणून ती रिॲक्शन आपल्याला बघायला नाही. म्हणून प्रायमरी अल्कोहोल गिव्स द फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल गिव्स द फॉर्मेशन ऑफ कीटोन. याप्रमाणे ही रिॲक्शन होत असते. लक्षात ठेवा, पहिली स्टेप आपल्याला काय करायची आहे, लॉस ऑफ हायड्रोजन, दोन्हीसाठी कॉमन स्टेप आहे. जेवढे हायड्रोजन तेवढे स्टेपची रिॲक्शन. इथं दोन हायड्रोजन आहे म्हणून दोन स्टेपची रिॲक्शन, पहिली स्टेप सेकंड स्टेप. इथं एकच हायड्रोजन आहे म्हणून ही रिॲक्शन एकच स्टेपमध्ये होईल. आणि ह्याप्रमाणे तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्डिहाइड हे जे असतात हे मिळत असतात. ओके, नाव हिअर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. याप्रमाणे आपल्याला ते स्ट्रक्चर बघायला मिळेल. तर कन्सिडर करा तुम्ही हे स्ट्रक्चर कार्बोक्सिलिक ऍसिडचं याप्रमाणे. आता हीच रिॲक्शन आता आपण फॉर एक्झाम्पल घेऊ, याचे काही उदाहरण घेऊ. आता पहिला मुद्दा, ऑक्सिडेशन कोण करतं? ऑक्सिडेशन ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजन जास्त ॲटम जास्त दिसतील तो झाला ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे ही ऑक्सिडेशन स्टेप जी आहे ही त्याचा यूज करून आपण करू शकतो. एक्झाम्पल घेऊ, K2Cr2O7 ऑक्सिजनची संख्या 7 आहे. KMnO4 ऑक्सिजनची संख्या 4 आहे. HNO3 ऑक्सिजनची संख्या 3 आहे. म्हणजे इथं क्रोमियम ऑक्साईड CrO3 ऑक्सिजनची संख्या 3 आहे. या तिन्ही मॉलिक्यूल, सर्व मॉलिक्यूल बघा, हे सर्व ऑक्सिडेशन रिॲक्शन करून आणणारे आहेत. काय बघितलं की ज्याच्यामध्ये इथं तुम्हाला ऑक्सिजनची संख्या जास्त दिसते ते झाले ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे ते ऑक्सिजन एकतर ऍड करायचं काम करतील किंवा लॉस ऑफ हायड्रोजनचं काम करतील. आता ह्या पर्टिक्युलर रिॲक्शनला आता समजा आपण एक्झाम्पल्स घेऊ. ह्याच्यापैकी कोणताही एक ऑक्सिडायझिंग एजंट यूज करून तुम्ही ही रिॲक्शन करून आणू शकता. फॉर एक्झाम्पल मी एक साधा मॉलिक्यूल घेतला, CH3CH2OH दॅट इज कॉल्ड ॲज द अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द इथेनॉल. नाव इथेनॉलची रिॲक्शन आता आपण करताना
इथं पहिल्यांदा काय करू की दिट इज द ऑक्सिडेशन स्टेप इज कॅरिड आउट युजिंग सपोज K2Cr2O7. हा काय करेल, हा ऑक्सिडेशन करेल इन प्रेझेन्स ऑफ द डायल्यूट H2SO4 in the acidic medium. There is a more potent potassium dichromate. So इथेनॉल हा काय करेल, आता ज्या कार्बनला OH आहे तिथला हायड्रोजन आणि त्याच्या शेजारच्या कार्बनचा हायड्रोजन, मग हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन हे दोन्ही लॉस होतील आणि या दोन्हींसोबत कोण लॉस होईल, दॅट इज ऑक्सिजन H2 अँड दिस इज O. इथं मला मिळेल CH3 जसंच्या तसा, त्याला हात लावायचा नाही, CH हा CH आणि हा सिंगल बॉन्डचं रूपांतर झाला आता डबल बॉन्ड मध्ये. म्हणजे ह्या ठिकाणी मला मिळाला अल्डिहाइड, कार्बोनिल ग्रुपला हायड्रोजन म्हणजे अल्डिहाइड अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ द acetaldehyde. So this is the acetaldehyde is obtained from this reaction. सेकंड स्टेप आता याच्यात होऊ शकते, कारण कार्बोनिल ग्रुपला हायड्रोजन आहे म्हणून सेकंड स्टेप होऊ शकते. म्हणून इथं परत ऑक्सिडेशन होईल अँड दिस ऑक्सिडेशन लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ, आता इथं झालं लॉस ऑफ हायड्रोजन फर्स्ट स्टेप, addition of oxygen, so therefore we get the CH3 C double bond O आणि OH is converted into the OH आणि ह्याप्रमाणे मला मिळाला फॉर्मेशन ऑफ ॲसेटिक ऍसिड. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, ही रिॲक्शन करताना तुम्हाला फक्त हा R जो आहे याचा हा R म्हणजे अल्किल ग्रुप बदलायचा आहे आणि ही रिॲक्शन कॅरी आउट करायची आहे. आता ही लक्षात घ्या गोष्ट, हीच रिॲक्शन समजा मला अल्डिहाइड स्टेपला स्टॉप करायची आहे. प्रत्येक वेळेस आपण काय बघतोय, रिॲक्शन 2 स्टेपमध्ये होते, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत, रिॲक्शन डायरेक्टली तुम्हाला 2 प्रॉडक्ट मिळतात. पण मला ही रिॲक्शन आता अशी न करता ही रिॲक्शन मला 2 स्टेपमध्ये समजा कॅरी आउट करायची. तर 2 स्टेपमध्ये कॅरी आउट करण्यासाठी ही रिॲक्शन आपण याप्रमाणे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर करतोय. मला जर ही रिॲक्शन एकाच स्टेपमध्ये जर हवी असेल तर एका स्टेपमध्ये करण्यासाठी ह्या रिॲक्शनसाठी मला एक माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटची गरज आहे. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय की जो ही रिॲक्शनची पॉवर कमी करतो आणि एकच स्टेपमध्ये ही रिॲक्शन आणून थांबवतो. मग अशा वेळेस जेव्हा ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटचे एक्झाम्पल आपण पाहिले तर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे PCC अँड PDC, पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट अँड पायरिडिनियम डायक्रोमेट. म्हणजे हीच रिॲक्शन जर मी PCCच्या सोबत केली तर PCCच्या सोबत केल्यानंतर मला ह्या रिॲक्शन पासून फक्त काय मिळेल, ॲसिटाल्डिहाइड. ही पुढची स्टेप होणार नाही. जर मी रिॲक्शन कोणासोबत केली, PCC और PDC, पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट और पायरिडिनियम डायक्रोमेट याच्यासोबत ही स्ट्रॉंग एजंट वापरला तर मला ॲसिटिक ऍसिड मिळेल, माइल्ड एजंट वापरला तर मला फक्त ॲसिटाल्डिहाइड मिळेल. तर अशा पद्धतीने ही रिॲक्शन झाली, दॅट इज द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल अँड कीटोन. कीटोनसाठी आता नेक्स्ट स्टेप रिॲक्शन बघू आपण. कीटोनची रिॲक्शन करताना सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. फॉर एक्झाम्पल सपोज मी सेकंडरी अल्कोहोल घेतला, CH3COH HCH3. ज्या कार्बनला OH त्या कार्बनच्या शेजारी किती कार्बन आहेत, 2 आहेत. सो दिस इज द सेकंडरी अल्कोहोल. फर्स्ट स्टेप दॅट इज द लॉस ऑफ H2 हा आपल्याला करायचा आहे. इथं आता तुम्ही स्ट्रॉंग एजंट वापरला, सपोज KMnO4 वापरला, हा स्ट्रॉंग आहे इन प्रेझेन्स ऑफ द डायल्यूट H2SO4. समजा मी हा KMnO4 वापरतोय आणि दिस KMnO4 और माइल्ड लेस पॉवरफुल PCC और PDC हा सुद्धा वापरला तरी तुम्हाला हीच एकच स्टेप, कारण PCC PDCC मध्ये फक्त एकच स्टेप होते लॉस ऑफ हायड्रोजन, याच्यासोबत 2 स्टेप होतात पण रिॲक्शन मध्ये एकच मॉलिक्यूल आहे, एकच हायड्रोजन अटॅच आहे हायड्रोक्सिल असलेल्या कार्बनला, म्हणून इथं सुद्धा एकच स्टेप. म्हणजे हाही एक स्टेप देईल, हा सुद्धा एक स्टेप देईल. मग तुम्ही आयदर PCC वापरा, PDC वापरा किंवा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरा. रिॲक्शन मध्ये तुम्हाला काय मिळेल, दॅट इज द लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. अशा पद्धतीने परत त्याच ठिकाणी कार्बनचे हायड्रोजन ऑक्सिजनचे हायड्रोजन लॉस होईल. वी गेट द अल्किल ग्रुप जसे तसे CH3 CCH3 and now here single bond is converted to the double bond. आणि अशा पद्धतीने ही रिॲक्शन जी आहे ही तुमची होत असते. तर धिस इज द रिॲक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ कीटोन. अशाच प्रकारची रिॲक्शन आपण कॉपर सोबत सुद्धा करू शकता. दॅट इज द कॉपरची रिॲक्शन जर आपण बघायला गेले तर कॉपरची रिॲक्शन करत असताना आपल्याला बघायला मिळतं की दॅट इज द
द रिॲक्शन ऑफ कॉपर मध्ये रिॲक्शन विथ कॉपर. तर कॉपर इज हिटेड अबाउट 573 केल्विन आणि ह्या हिटेड कॉपरच्या म्हणजे तांबे जे असतं ह्या हिट केलेल्या तांब्याबरोबर जेव्हा आपण ही रिॲक्शन करतो तर ही रिॲक्शन करत असताना अल्कोहोलच्या वेपर पास केल्या जात असतात. काय होतं हे बघा. सपोज मी प्रायमरी अल्कोहोल घेतला RCH2OH इज रिॲक्ट विथ द कॉपर अँड ॲट द 573 केल्विन. जर मी प्रायमरी अल्कोहोल घेतोय तर इथं पहिली स्टेप काय आहे, लॉस ऑफ हायड्रोजन. इथून एक हायड्रोजन, इथून एक हायड्रोजन, सो वी गेट द फॉर्मेशन ऑफ RCH डबल बॉन्ड O म्हणजे मला मिळतो अल्डिहाइड. म्हणजे ह्या कॉपर बरोबर फक्त एकच स्टेपची रिॲक्शन. सपोज मी सेकंडरी अल्कोहोल घेतला RCHROH अँड रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ कॉपर 573 केल्विन. एक स्टेप, पहिली स्टेप काय आहे, लॉस ऑफ हायड्रोजन. इथून एक हायड्रोजन, इथून एक हायड्रोजन, सो वी गेट RC डबल बॉन्ड OR. सो व्हॉट वी गेट द फॉर्मेशन ऑफ कीटोन. समजा मी टर्चरी अल्कोहोल घेतला RCR अँड हिअर सपोज मी इथं मुद्दाम लिहितोय CH3 च्या ऐवजी मी लिहितो CH2H. कारण या रिॲक्शन मध्ये लॉस होण्यासाठी हायड्रोजन नाही म्हणून इथून H2O लॉस होईल आणि मला मिळेल दॅट इज अ कॉपर 573 केल्विन. वी गेट द फॉर्मेशन ऑफ RCR अँड हिअर डबल बॉन्ड CH2 प्लस H2O आणि याप्रमाणे मला मिळेल करस्पॉन्डिंग अल्किन. तर अशा पद्धतीने ही आहे द जनरल मेथड ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. खूप महत्त्वाची मेथड आहे 11वी 12वीच्या दृष्टिकोनातून. तर 12वीला याच्यावरती हमखास क्वेश्चन विचारले जात असतात म्हणून ही मेथड तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. थँक्यू. पुढच्या लेक्चरमध्ये पण विद्यार्थ्यांनो प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन हा पार्ट कंटिन्यू करणार आहे.